चलिए और कमाल की बल्लेबाजी हो रही थी। सचिन बैक टू बाउंड्रीज, जो कि एक बात करें एक लॉन्ग लेग पर खेला था, उसके बाद एक्स्ट्रा कवर पर। जगली गेंद, फुल टॉस उड़ाया, मौका नहीं इस बार। गेंद गोली की रफ्तार से वन बाउंस ओवर द रो, बाउंड्री पर 4, 4 रन। ये कमाल की बल्लेबाजी, बल्लेबाज अमोल थे इस टाइम। कमाल का ये शॉट 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर। DJ Karan KS धन्यवाद दीजिए। यह स्कोर बोर्ड 14 रन पर रुका हुआ, थोड़े से महंगे साबित होते यहाँ पर। मंगेश जो एक विकेट जरूर मिली थी, जो सचिन आउट हुए थे। कमाल का शॉट खेला था, शॉट मिड ऑन पर डीप में फील्डर तैनात थे मल्लारी जी हाँ, और कमाल का कैच किया था उस टाइम। फिनिश स्ट्राइक रोटेट होती हुई जब अमोल को स्ट्राइक आई तो फुल टॉस गेंद मिली थी। कमाल का शॉट मिड ऑन पर 4 रन के लिए। इस बार टाइम किया, बड़ा शॉट खेलने का प्रयास, गेंद एक बार फिर से फरमान क्षेत्र में जाते हुए गैप में 2 की होगी मांग और 2 रन यहाँ पर आसानी के साथ पूरे होते हुए। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट। स्कोरबोर्ड 16 रन, पहली ओवर की हुई समाप्ति। पहली ओवर की समाप्ति के बाद चिपकानोल का स्कोर होता हुआ 16 रन, लॉस ऑफ 1 विकेट। त्याचबरोबर वैभव लाटे विनंती असेल की प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचे। वैभव लाटे एक ओवर का था पावर प्ले हो चुका है खत्म। कमाल की बल्लेबाजी देखने को मिली टीम कानूर की ओर से। खास करके बात करें, सचिन कमाल की बल्लेबाजी कर रहे थे, आउट हुए थे, लेकिन अब अमोल पारी को संभालते हुए जहाँ इसी की बदौलत टीम बनाए पहले ओवर में 16 रन। और नए गेंदबाज आते हुए प्रवीण जी हाँ, जिन्हें पांडे के नाम से जाना जाता है। कमाल का त्याचबरोबर रोडवर ज्या गाड्या उभ्या आहेत त्या रोडवरून काढायच्या आहेत, उजव्या साईडला इकडे पार्किंग आहे, तिकडे लावायच्या आहेत गाड्या। गोलंदाजाला थोडा प्रॉब्लेम होता है, विनंती असेल। पांड्या पहली गेंद राइट आर्म अराउंड द विकेट। जी हाँ, बढ़िया गेंद इस बीच डीप में फील्डर तैनात, थोड़ी सी बढ़िया फील्डिंग। जी हाँ, 1 रन जरूर मिलेगा। स्कोरबोर्ड 17 रन। अगर बात करें इस गेंदबाज की, तो इस गेंदबाज को पहले देखा था मैंने, जी हाँ, जब डुमरवाड़ी में एक मैच था जो पिछले साल, वहां के ये चैंपियन रह चुके टीम धानिवली। जी हाँ, कमाल की गेंदबाजी हुई थी, बल्लेबाजी की थी उस टाइम मल्लारी। कमाल की ये टीम अब मैदान में खेलते हुए। जी हाँ, इसी के लिए जाने जाते गेंदबाज लगा किनारा और कीपर के दस्तानों में दूसरे विकेट का पतन होता हुआ। सेकंड विकेट गोज अप टीम कानून को लगता हुआ ये दूसरा झटका।
जी हाँ, तो दूसरा झटका लगता हुआ अमोल के रूप में जो ओपनिंग जोड़ी पेवली में जाते हुए पहले आउट हुए थे सचिन पहली ओवर में चौथी गेंद पर कमाल का कैच फिनिश किया था यहाँ पर मलारी ने। उसके बाद ये लगा इनसाइड एज और कीपर के दस्तानों में। जी हाँ, बढ़िया एम्पायर है इस स्क्वायर लेग एम्पायर हमारे सागर सर वहां पर मौजूद और कमाल की एम्पायरिंग। चलिए स्कोर बोर्ड पहली गेंद पर सिंगल आया था, इसकी बदौलत पहुंच चुके हैं 17 रन। सौरभ आते हुए स्ट्राइक इन पर बल्लेबाजी करेंगे, दो नए बल्लेबाज क्रीज पर तैनात। जी हाँ, अब इस बार कॉम्बिनेशन शायद बढ़िया दाएं हाथ और बाएं हाथ का जो कॉम्बिनेशन होता है थोड़ा सा कंफ्यूज कर देता है गेंदबाज को। जी हाँ, सौरभ आते हुए स्ट्राइक इन पर स्कोर बोर्ड 17 रन। जी हाँ, मैंने पहले कहा था कि ये कमाल का गेंदबाज है, कमाल का फेस इनके हाथ में, कमाल का लाइन, कमाल की लेंथ डालते हैं। अगर बात करें तो पिछले साल देखा था मैंने इस गेंदबाज को, इस पूरी टीम को डोमेरेवाड़ी में। इस पिछले साल के वहां के चैंपियन थी ये टीम धानीवली। इस बार इस मैदान में खेलते हुए स्कोर बोर्ड 17 रन। पटकी हुई गेंद, इस बार बड़ा शॉट खेलना चाहते थे, बड़े शॉट में करना चाहते थे तब्दील। गेंद मिड विकेट पर डीप में फील्डर तैनात मिलेंगे, ये 2 रन डायरेक्ट हिट चाहिए। जी हाँ, अगर डायरेक्ट हिट होता तो कुछ हो सकता था, लेकिन चलिए बार बार बचते हुए यहाँ पर बल्लेबाज सौरभ। स्कोर बोर्ड 19 रन। ये बढ़िया गेंद, जी हाँ, सटीक यॉर्कर खेलना चाहते थे और फील्डर तैनात वहां पर पॉइंट पर और कमाल की फील्डिंग। जी हाँ, मिलेगा सिंगल, स्कोर बोर्ड 20 रन। अगर बात करें तो कमाल की गेंदबाजी हो रही है, गेंदबाज प्रवीण यानी कि जिसे पांडे के नाम से जाना जाता है। बढ़िया हाइट का, बढ़िया शोल्डर इनका काफी तेज तर्रार डालते हैं, बिल्कुल सटीक लाइन, सटीक लेंथ और कमाल का ये गेंदबाज। अब तक 4 रन किए खर्च गेंदबाज प्रवीण ने। ओवर पिच थी, उड़ाने का प्रयास कर रहे थे, मिड ऑन पर खेलना चाहते थे, लगा बल्ले के ऊपरी भाग पर, गेंद थोड़ी देर हवा में जरूर थी, सिली पॉइंट पे जाकर गिरी गेंद, फील्डर को कैरी हुई नहीं, सिंगल जरूर मिलेगा। स्कोर पर 21, 21 रन। तो इस ओवर की बात करें तो पहली गेंद पर आया था सिंगल, उसके बाद लगा था इनसाइड एज किनारा, आउट हुए थे बल्लेबाज उस टाइम अमोल। उसके बाद एक 2 रन का शॉट, उसके बाद एक सिंगल और सिंगल। 5 गेंदों में दिए 5 रन गेंदबाज ने। कमाल का ये गेंदबाज, कमाल की इनकी गेंदबाजी। पटकी हुई गेंद, इस बार बढ़िया शॉट खेला, मिड ऑफ पर फील्डर डीप में तैनात, बढ़िया फील्डिंग, 2 हो गए पूरे आसानी के साथ। दूसरी ओवर की हुई समाप्ति। दूसरी ओवर की समाप्ति के बाद टीम कानोल का स्कोर होता हुआ 23, 23 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स। निकेश 11 खांदारे आणि त्याचबरोबर टीम देवगाव संघाच्या कर्णधारांनी रिपोर्टिंग करायचं विनंती असेल। टॉस साठी यायचं, टीम खांदारे वर्सेस टीम देवगाव। स्कोर बोर्ड 23, 23 रन। जी अगर बात करें पहली ओवर की तो दिए थे 16 रन। जी हाँ, थोड़े से महंगे साबित हुए थे मंगेश, और इस समय पांडे ने कमाल की गेंदबाजी की, कम बैक करती हुई टीम थाने इस मुकाबले में। एक बार फिर से राइट आर्म ओवर द विकेट, फुल टॉस गेंद थी, करारा प्राइस गेंद के ऊपर, गेंद स्क्वायर लेग क्षेत्र में गोली की रफ्तार से मल्लारी डीप में तैनात, वहां पर थोड़ी सी मिस फील्डिंग और यहाँ पर 2 रन चुराने में कामयाबी मिलती हुई दोनों बल्लेबाजों को। स्कोर बोर्ड 25, 2 रन की मदद से गेंदबाजी के लिए। जी हाँ, किशोर के ये भी काफी कमाल के गेंदबाज माने जाते हैं टीम थानोली की ओर से। लो स्कोरिंग मैच
रोकने में काफी कामयाबी मिली है दोनों गेंदबाजों को। खास करके बात करें केके और पांडे की, काफी कमाल के गेंदबाज इस टीम में शामिल। और बल्लेबाजी में तो कमाल की है, जोड़ी की जो ओपनिंग के लिए आती है कमाल की है गेंद। जी हाँ, पढ़ने के बाद हुई इन स्विंग, थोड़ा सा काटा मोड़ा गेंद आई अंदर की तरफ और स्कोर बोर्ड रुकता हुआ 25 रन पर। जी हाँ, यही चाहिए गेंदबाज में, यही हुनर चाहिए, यही कप्तान भरोसा रखते समय कहता है कि जाइए और अपना 100% देकर आइए। और एक कमाल की गेंदबाजी हो रही टीम धानुली की ओर से। थोड़े से पहले महंगे साबित हुए थे मंगेश, उसके बाद कमाल की गेंदबाजी की थी पांड्या ने। और यहाँ पर के कमाल की है गेंदबाज, कमाल की गेंदबाजी, बिल्कुल सटीक लाइन, सटीक लेन, कोई मौका नहीं दे रहे बल्लेबाजों को। पढ़ने के बाद इस बार गेंद थोड़ी ज्यादा उछली, बड़ा शॉट में तब्दील करना चाहते हैं लेकिन संपर्क नहीं यहाँ पर। स्कोर बोर्ड 25। जी हाँ, स्ट्रगल करते हुए बल्लेबाज विश्वास, जी हाँ थोड़े से परेशान नजर आते हुए। जहाँ इमेज जानते इस मुकाबले की नॉकआउट मैचेस तो दोबारा मौका मिलता नहीं है आपको, 100% देने होते हैं और कोशिश वही रहेगी। ये स्टेप आउट किया, उड़ाया इस बार, ताकत, टाइमिंग, नजाकत। ये गेंद काफी ऊंची गई, दूरी जितनी चाहिए उतनी ये मिलेंगे 6 रन आउट ऑफ द पार्क। जी अगर बात करें इस शॉट की तो थोड़ा स्ट्रगल कर रहे थे, यही शॉट खेलना चाहते थे जो कि खड़े खड़े, लेकिन इस बार स्टेप आउट किया, गेंद की पिच तक आए और पूरी ताकत झोंक दी बल्लेबाज विश्वास ने। और क्या कर कमाल का ये शॉट, 6 रन के लिए। जी हाँ, स्कोर बोर्ड 31, 31 रन। एक बार फिर से के बॉलिंग मार्क पर तैयार होते हुए और पेविलियन एंड की तरफ से आते हुए राइट आर्म ओवर द विकेट, विश्वास स्ट्राइक इन पर तैयार। पटकी हुई गेंद, ये है ताकत इस बल्लेबाज में, गेंद हवाई यात्रा, कोशिश कमाल की और ये कमाल का कैच। कप्तान थे मल्लारी वहां पर और ये क्या कैच पकड़ा है बल्लेबाज फील्डर ने। जी हाँ, आसान होता नहीं है। और विश्वास बैक टू पेविलियन। एक समय लग रहा था कि ये गेंद बाउंड्री तक जाएगी, लेकिन काफी नजदीक थे बाउंड्री के, थोड़े से उछले और ये कमाल का किया कैच फिनिश। जी हाँ, तीसरा झटका लगता हुआ टीम कानोल को विश्वास के रूप में। सनी आते हुए न्यू बैट्समैन। अगर बात करें इस कैच की तो बढ़िया शॉट खेला था, थोड़ी और ताकत होती तो गेंद बाउंड्री पर बाहर जा सकती थी, लेकिन ऊंची ज्यादा गई थी, दूरी प्राप्त नहीं कर पाई और गेंदबाज फील्डर नीचे थे कौन? जी हाँ, मल्लारी। इनके हाथ से कभी कैच छूटता नहीं है, ज्यादा से ज्यादा 90% अगर इनके हाथ में कैच जाते हैं तो वो छूटने के चांसेस कम होते हैं। कमाल की गेंद पड़ने के बाद हुई थोड़ी सी बाहर की तरफ निकलती हुई, तीसरी ओवर की हुई समाप्ति। तीसरी ओवर की समाप्ति के बाद टीम कानोल का स्कोर होता हुआ 31, 31 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स। धन्यवाद डीजे। जी हाँ, 3 ओवर का खेल हो जाएगा खत्म।
2 मिनट का जो ड्रिंक्स ब्रेक था वो भी हो चुका है खत्म। तो इस पहले सत्र पहले इनिंग की आखिरी ओवर होगी। अगर बात करें तो कमाल का कमबैक किया टीम थानेवी ने। पहली ओवर में आए थे 16, उसके बाद कमाल की गेंदबाजी की थी गेंदबाज प्रवीण ने, जो कि एक पांडे के रूप में जाने माने जाते हैं। कमाल का स्पेल किया था खत्म में पहली ओवर का। उसके बाद आए के जी हाँ, एक शॉट बड़ा खेला था जरूर विश्वास ने। उसके बाद कमाल का कैच पकड़ा यहाँ पर मल्लारी ने। अगर बात करें इस फील्डर की तो काफी कमाल का ये फील्डर ऑलराउंडर ग्रुप में खेलता है टीम के लिए। कुछ बढ़िया शॉट्स, कुछ बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं करते हैं अपनी टीम के लिए। जी ओपनिंग के लिए आते हैं टीम बल्लेबाज मल्लारी और कमाल का ये प्लेयर। आखिरी ओवर की शुरुआत करेंगे गेंदबाज सागर के हाथ में दिया कप्तान ने गेंद। स्ट्राइक इन पर सनी और नॉन स्ट्राइक इन पर अभी भी तैयार सौरभ अभी भी क्रीज पर तैनात है। 31 बोर्ड पे लग चुके हैं। आहा, क्रॉस द लाइन खेलने का प्रयास, अपील हुई लेग स्टिक के बाहर, शायद अंपायर डिसीजन व्हाइट बॉल दे रहा है। दुरुस्त है नीलेश अंपायर हमारे। जी हाँ, कमाल की अंपायरिंग नीलेश सर थे वहां पर और व्हाइट बॉल। स्कोर बोर्ड 32, 32 रन। जी हाँ, अगर 4 ओवर के मैच की बात करें तो इस मैदान में अगर आपको सही स्कोर चाहिए तो 50 से ऊपर ही चाहिए इस मैदान में। जी हाँ, एक बार फिर से खराब लाइन, खराब लेंथ, वाइड बॉल, अंपायर डिसीजन। बैक टू वाइड यहाँ पर खराब गेंदबाजी हो रही है गेंदबाज सागर की ओर से। अगर पहली गेंद की बात करें तो थोड़ी सी आगे डाली थी, लेग स्टिक के काफी बाहर। अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास करे थे बल्लेबाज सनी, संपर्क हुआ नहीं था। उसके बाद ऑफ स्टिक के बाहर एक गेंद। 2 गेंदें लगातार वाइड। थोड़े से प्रेशर में हल्के से परेशान नजर आते हुए सागर ये लाइन रखना चाहते थे और इस बार अपनी मेहनत पे खरे उतरते हुए गुड लेंथ पर की हुई गेंद, बैकफुट पर नहीं लेकिन फ्रंट फुट पर खेलना चाहते थे बल्लेबाज सनी। कट करना चाहते थे पॉइंट और गली के बीच में जो छोटा सा गैप है, थोड़ी सी दरार, उसको करना है, वहां पर खेलना चाहते थे। लेकिन इस बार बिल्कुल सही तरीके से पकड़ा गेंदबाज सागर ने और कमाल की ये गेंद। थोड़ा सा फेस बढ़िया इसके हाथों में और कमाल का लाइन लेंथ। ये देखिए ये गेंद कमाल की, सैक्रिफाइस यहाँ पर अपने हाथों से घोट दिया अपना गला। विकेट का पतन सैक्रिफाइस किया सनी ने। जी हाँ, और कमाल की ये गेंद, विकेट का पतन। चौथा झटका लगता हुआ टीम कानून को सनी के रूप में। मनी कुठलाच भेद भावना मानायची सारी लोकही भारी, मनी कुठलाच भेद भावना। कल्याण तालुक्यात असं कुठलं गाव नाही, तिथं रोहित भाई बोईरचं नाव. जयेश आते हुए नॉन स्ट्राइक पर बढ़िया शॉट, कनेक्शन बेहतरीन। ये गेंद हवाई यात्रा, टाटा बाय बाय 6 रन। सौरभ मैन ऑन फायर दिस टाइम, 6 रन। DJ Karan, DJ Karan, DJ Karan. मन नको तो कोहिनूर हिरा नका. सौरभ जी हाँ, बढ़िया शॉट, खड़े खड़े स्टैंड एंड डिलीवर। कमाल का ये प्लेयर, कमाल का इनका शॉट। फिर से स्ट्राइक पर आते हुए सागर अब कमबैक करना चाहेंगे इस गेंद पर, क्योंकि कमाल का ये शॉट खेला है बल्लेबाज सौरभ ने। सफल हुए, स्विंग थी ये गेंद, उससे स्विंग के साथ खेला और ये बढ़िया शॉट। 6 रन। एक बार फिर से बैक टू 6। कमाल की बल्लेबाजी बल्लेबाज सौरभ। स्कोर बोर्ड 45। इसी की बदौलत 2 गेंदों में 2 बड़े शॉट। अब सौरभ अपने जलवे दिखाते हुए अपने लय में आते हुए नजर इस बार
बट क्यों गेंद ये बार बढ़िया शॉट, एक बार फिर से गेंद हवा में ऊंची ज्यादा गई, दूरी जितनी चाहिए उतनी मिली नहीं, क्या छूटा, यहाँ पर एक जीवदान मिलता हुआ बल्लेबाज सौरभ को और 2 रन खाते में होंगे ऐड। चलिए 2 रन की मदद से स्कोर बोर्ड 47। जी हाँ, थोड़ी सी पहले बात करें तो थोड़ी सी शुरुआत बिल्कुल कमाल की थी टीम कानोल ने, 16 रन किए थे पहली ओवर में। उसके बाद कमबैक किया था धानोली टीम ने जब पांडे आए थे गेंदबाजी के लिए। केके ने भी कमाल की गेंदबाजी की, थोड़े से स्ट्रगल कर रहे थे यहाँ पर बल्लेबाज सौरभ, लेकिन आखिरी ओवर में क्या कमाल की बल्लेबाजी हो रही है। ये बढ़िया गेंद इस बार काफी स्टंप के 30 स्टंप के काफी बाहर डाली, 2 की उनकी मार्क थ्रो होना चाहिए सटीक, और यहाँ पर अपील हुई जरूर। जी हाँ, दे रहा है, दुरुस्त है, विकेट का पतन रनआउट के रूप में विकेट। चौथी ओवर हो चुका है खत्म, पहला इनिंग पहला सत्र हो चुका है खत्म। टीम खानोल का स्कोर होता हुआ 48 और जी हाँ हॅलो चेक, हॅलो खांदारी टीम कॅप्टन आणि त्याचबरोबर देवगाव टीम कॅप्टन टॉस साठी रिपोर्टिंग करायचं त्वरित। यानंतर होणारे मॅच, सो ऑन गोइंग मॅच कडे आपण जाऊयात। 4 ओव्हरचं पहिले सत्र संपलंय आणि टोटल फलकावरती लगावली आहे टीम जयनमान कालोल संघानं 48 आणि आता दुसऱ्या सत्रात टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आला 49 धावेचं टीम धानिवली संघाला। पहिल्या सत्रात बॅटिंग कमालीची झाली, 12.00च्या सरासरीने फलकाला गती प्रदान करून देत असताना फलंदाजीने धावा ते कुठल्यात दुसऱ्या सत्राचा विचार केला तर पूर्णपणे मी म्हणेल आता गोलंदाजांवरती मजार असेल, गोलंदाजी डिपार्टमेंट वरती पूर्णपणे जबाबदारी असेल टीम जय हनुमान कालोल संघाची। गोलंदाज भरपूर दमदार आहेत, वेगवान गोलंदाजाचा तोफखाना म्हणून या कानोल संघाला ओळखलं जातं। अपकमिंग यंगस्टर देखील तुम्हाला भरपूर दिसतील या टीम मध्ये, बट जी टीम सद्यस्थितीला दुसऱ्या सत्रात बॅटिंग करता मैदानाकडे दाखल होती या आदर्श 11 धानिवली, ती टीम देखील तितक्याच ताकदीची, त्याच कॅलिबरची, त्याच क्वालिटीची टीम तुम्हाला पाहायला मिळते। सन्माननीय श्री काशीनाथजी धुमाल पंचायत समिती मुरबाड माजी सदस्य यांचं आगमन झालंय, विनंती असेल व्यासपीठावरती विराजमान व्हायचा। देवगाव टीम कॅप्टन रिपोर्टिंग करायचंय त्वरित टॉस साठी, लास्ट कॉल फॉर यू। आणि त्याचबरोबर निकेश स्पोर्ट्स खांदारे टीम कॅप्टन आपण देखील रिपोर्टिंग करायचं यानंतर। सो 4 ओव्हरची मॅच, टार्गेट लक्ष्य आव्हान आहे 49, 49 धावेचं लक्ष्य या मॅच मध्ये। सद्यस्थितीला फलकावरती पाहिला तर रिक्वायर्ड रन रेट, आस्किंग रन रेट, धावांची सरासरी करायची आहे ती 12.25च्या सरासरीने। स्कोर जर लेवल झाला, इक्वल अप झाली, दोन्ही टीमच्या धावा जर सेम झाल्या तर फायनली डिसिजन आहे सुपर ओव्हरचा, याची देखील नोंद घ्यायची आहे। सो फिल्डिंग सेट होती आहे मॅच मध्ये टीम जहानमान कालोल संघाच्या वतीनं। पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन येत आहेत सुधीर रागिवले, मॅन फ्रॉम कानोल। उजव्या हाताचा हा एक वेगवान गोलंदाज, फील्ड प्लेसमेंट तुम्ही पाहतायत, एक्स्ट्रा कव्हर्स आणि त्याचबरोबर पॉइंटला फिल्डर तयार आहेत। फ्लॅश स्लिपला फिल्डर अगदी जवळ, शॉर्ट लेगला फिल्डर अगदी जवळ, शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर पाहतायत, शॉर्ट मिड ऑनला फिल्डर पाहतायत, त्यानंतर 2 फिल्डर पाहतायत डीप मध्ये, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ आणि त्याचबरोबर ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला। बी शेप मध्ये फिल्डिंग इथे सेट केली या बॉलर सुधीरनं। नवीन बॉल आहे, हरकत नक्कीच करेल, फक्त तुमच्याकडे स्किल हवं, तुमच्याकडे ते टॅलेंट हवं, जे पोटेन्शियल हवं, जास्तीत जास्त करून पॉवर प्लेच्या षटकात
तुम्ही बॅट्समनला बांधून ठेवू शकाल. सो 17 सुरुवात. स्ट्रायकिंग गेटवरती बॅट्समन पिंट्या, नॉन स्ट्रायकिंग गेटवरती बॅट्समन मल्हारी तयार होत आहेत. सुधीर ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल विशेप मध्ये उडवलाय. ओव्हर द बॉलर राईट. स्ट्रेट ड्राईव्हचा, ऑन ड्राईव्हचा एक नजाकत भरलेला बेशकिमती फटका. प्रॉपर टायमिंग शॉट. चौकार. थँक्यू टीजर. सो 4 धावे अकाउंट ओपन करत असताना बॅट्समन पिंट्या 4 धावे सोबत खातं इथे खुलं करतायत. पहिल्याच बॉल वरती धावसंख्येचा श्री गणेशा करत असताना टीम आदर्श 11 धानेवली संघ करता गुड स्टार्ट. बॅट अँड बॅट मधला बॉल ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. LBW विकेट स्पर्धेमध्ये नाही या. LBW विकेट स्पर्धेमध्ये नाही आहे. सो फायनली ही पायचीची अपील जी झाली होती त्यामध्ये लेग बायच्या रूपाने एक सिंगल इथे कन्वर्ट करत असताना बॅट्समन पिंट्या सिंगल नंतर टोटल फलकावरती सरकती या जाऊन पोहोचते ती 5 या धावसंख्येवरती. स्ट्राईक इथे रोटेट होईल. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन म्हणजे म्हटलं की क्रिकेटमध्ये बॉलरसाठी देखील डोकी आणि फिल्डरसाठी देखील डोकी. सातत्यानं तुम्हाला ऑनफिल्ड मध्ये चेंजेस पाहायला मिळतील. 2 फिल्डर पाहू शकता डीप मध्ये स्क्वेअर लेग आणि त्याचबरोबर ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला तयार होत आहेत. लेफ्टी बॅट्समन मल्हारी स्ट्रायकिंग गेटवरती सज्ज होत आहेत. देवगाव टीम कॅप्टन टॉस साठी यायचं त्वरित. खांदारे टीमचं कॅप्टन इथे उपस्थित आहेत. 2 षटकांच्या आत आपण टॉस साठी यायचंय पहा. सो 5 रन स्कोरबोर्ड वरती. ओव्हर द विकेट सुधीर. पुढे सरकून फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची मोठी कडा घेऊन बॉल चाललाय डीपीस थर्ड मॅनला सीमारेषेच्या नजदीक. डीप मध्ये चांगली फिल्डिंग. आउटफील्ड त्या ठिकाणी थोडंसं खराब पाहायला मिळाला आणि त्याचा फायदा घेत असताना टीम आदर्श 11 धानेवली. सो टोटल 2 धावे सोबत सरकते ती 7 या अंकावरती. ओव्हर पिच बॉल इनसाइड आउटचा प्रतिम फटका. कव्हर पॉइंटला फिल्डिंग देखील कमालीची झाली. लास्ट मुवमेंटला फिल्डरनं स्ट्रेस केलं स्वतःला. स्ट्रायकिंग गेटवरती ॲक्युरेट थ्रो देत आहेत. तोपर्यंत ही 1 रन इथे कंप्लीट करत असताना बॅट्समन मल्हारी सिंगल नंतर टोटल पुढे सरकती या. धावा झाल्यात फलकावरती 8 रन ऑन द बोर्ड. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्ग असता. शिवले आंबेले टीम प्रतिनिधी आणि त्याचबरोबर टेंबरे टीम प्रतिनिधी आयोजकांशी रिपोर्टिंग करायची आहे त्वरित आपण. शिवले आंबेले टीम प्रतिनिधी भारत पवार त्वरित कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. फास्ट केला प्लीज. थोडं टाइम कमी आमच्याकडे. आजचा अंतिम दिवस आहे. 11 सामने कव्हर करायचे. प्लीज थोडं फास्ट केला दोन्ही टीम. निकेश गायकवाड आणि त्याचबरोबर संतोष इंद्राव ग्रामपंचायत सदस्य खांदारे विनंती असेल व्यासपीठावरती यायचं. स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. स्ट्रायकिंग गेटवरती पिंट्या. फुल टॉस होता. बिग हिट करण्याचा प्रयत्न. विकेट किपर नाही इथे चूक दाखवली आहे. डायरेक्ट हिट जर दिला असता तर परतावं लागलं असतं. स्ट्रायकिंग गेटवरती बॅट्समन मल्हारी भोईरला. बट फायनली यष्ट्यांचा वेध न घेता हा बॉल होते कव्हर्सला. फिल्डर तयार होते. बॅकअप दिलं त्या ठिकाणी. तोपर्यंत ही रिस्की सिंगल इथे कंप्लीट करत असताना बॅट्समन अमोल. बॉल झाले त्या षटकाचे 5. 1 बॉल अजूनही शिल्लक आहे आणि टोटल जर पाहिली तर फलकावरती आहे तब्बल 9 रन. 9 रन ऑन द बोर्ड. पहिला बॉल चौकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर 2, त्यानंतर सिंगल. सो इक्वेशन आहे फायनली 9 रन ऑन द बोर्ड. 9 धावा स्कोर कार्ड वरती. बाटान पॅड मधला बॉल ऑन साइडला टर्न केला. मिड ऑनला चांगली फिल्डिंग अँड ऑल्सो गुड थ्रो. गुड जॉब फॉर टीम. चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं क्षेत्ररक्षकांना त्या ठिकाणी. तोपर्यंत ही येते 1 धाव. सो फायनली कमबॅक केला सुधीर आगिवलेनं. पहिल्याच बॉल वरती चौकार आला होता.
त्यानंतर उर्वरित 5 बॉल मध्ये त्यांना 10 धावा दिल्या आणि फायनली स्टार्ट इथे झालाय टीम आदर्श लिओन धानिवली टीमचा विकेट न गमावताना पहिल्या षटकात 3 रन 10 धावा फटकावरती. थँक्यू डीजे. टेंबरे टीम कॅप्टन आणि त्याचबरोबर शिवळे आंबेले टीम कॅप्टन टॉस साठी यायचा. द्वितीय फेरीचा पहिला सामना काही कारणास्तव आम्ही या ठिकाणी खेळत आहोत वेगळ्या भावी. मॅच कंटिन्यू करणं आमच्यासाठी गरजेचं आहे, त्यामुळे पहिला सामना विजेती शिवळे आंबेले टीम आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल टेंबरे टीम. सन्मान्य श्री काशीनाथजी धुमाल यांना विनंती असेल आपल्या शुभस्य आपण नाणेफेकी करायची. फास्ट केला थोडं प्लीज टीम कांडोल. 4 ओव्हर करता फक्त 20 मिनिटाचा टाइम तुम्हाला आयोजन कमिटीच्या वतीने देण्यात येतो. 20 मिनिटाच्या आत हे सत्र तुम्हाला कव्हर करायचं आहे. स्कोर आहे फलकावरती 10. अजूनही धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत 39. 39 बॉल शिल्लक आहेत 18. 13.00 ची सरासरी या मॅच मध्ये या दोन्ही गाठायची आहे. टीम आदर्श 11 धानिवली संघाला सनी येत आहेत सेकंड स्पेल मध्ये. आंबेले टॉस विन फील्ड फर्स्ट. ओके बॅटिंग करायची टीम टेंबरे. दोन्ही टीम यानंतर सज्ज राहायचा. शिवळे आंबेळे विरुद्ध टेंबरे या दोन टीमच्या दरम्यान टॉस इथे केला गेला. शिवळे आंबेले टीम टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी बॅटिंग करायची आहे. टेंबरे टीमला दोन्ही टीमनं सज्ज राहायचं. इक्वेशन आहे 18 बॉल 39. 39 धावा ओव्हर द विकेट. सनी सेकंड ओव्हर. पहिलाच बॉल शॉट ऑफ गुड लेंथ. अंपायर सिग्नल इट इज वाईट. हाईट भरपूर एक्स्ट्रा होती आणि फायनली स्क्वेअर लेग पंचाने देखील तेच पाहिला. दमदार उचली या बॉलला कॅरी झाली. हाफ ट्रॅकर होता हा बॉल अँड फायनली विकेट किपर अमोल विषय हा बॉल आपल्या हातात गॅदर करतील तोपर्यंत पंचारा इशारा येतो इट इज वाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यात ऍड होईल. एक्स्ट्रा रन नंतर टोटल सरकतीये 11 रन. 11 धावा स्कोरबोर्ड वरती. विकेट अजूनही गमावलेला नाही. पार्टनरशिप झाली या मॅच मध्ये. धावा देखील अजून भरपूर करायच्या. टीम आदर्श 11 धानिवली संघाला तयार. सनी शॉट ऑफ गुड लेंथ बॅकफुट येऊन पूल केलाय. मिस टायमिंग फिल्डर जज करतायत स्क्वेअर लेगला बट फायनली लास्ट मुवमेंटला झेल पासून थोडेसे दूर गेले. चेंडूच्या लाईन मध्ये येऊ शकले नाहीयेत आणि इथे हे जीवदान मिळतं बॅट्समन मल्हारी भोईरला. 2 धावा इझिली कंप्लीट करतायत दोन्ही बॅट्समन. गुड कॉलिंग अँड ऑल्सो गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावे सोबत टोटल फलकावरती पुढे सरकतीया. धावा एकूण लगावल्या जातात त्या 13. 13 रन ऑन द बोर्ड. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक प्रगतीपथावरती. ऑफ स्टिकच्या बाहेर खेचून काढलाय हा बॉल. मिस टायमिंग फिल्डर जज करतायत आणि स्क्वेअर लेग झोनला पुन्हा एकदा इथे झेल झालाय धरतीला दान. सो फिल्डिंग मध्ये थोडीशी पिछेहाट होती टीम कानोड संघाची आणि हेच तुम्ही अग्रेशन गोलंदाजाच्या चेहऱ्यावरती पाहू शकता. फायनली 2 कॅचेस इथे ड्रॉप होत आहेत लेफ्टी ओपनिंग बॅट्समन मल्हारी भोईरच्या. घरातून निघतानाच हा खेळाडू आज नशिबाशी हात मिळून मैदानामध्ये दाखल झाला की काय असा प्रश्न इथे नक्कीच उपस्थित होतोय. 2 धावा येतील. 2 धावे सोबत टोटल फलकावरती पुढे सरकतीये. एकूण रन झालेत 15. या जीवदानांचा कशा प्रकारे फायदा घेईल मॅच मध्ये बॅट्समन मल्हारी भोईर. स्ट्रायकिंग एट वरती फटका पसला. मिस टायमिंग फिल्डर जज करतायत बट फायनली नो मॅच लँड रिजन मध्ये हा चेंडू जाऊन ड्रॅग झालाय. टायमिंग झुलत नाहीये मल्हारीचं बॅट वरती. जसं गाडी व्यवस्थित चालण्यासाठी ईसीजी इंजिन क्लच आणि गिअर या 3 गोष्टींमध्ये ताळमेळ हवं असतं तसं बॅटिंग साठी फुटवर्क टायमिंग आणि त्याचबरोबर प्लेसमेंट या 3 गोष्टी कमालीच्या हव्या असतात. त्यांचा अभाव सातत्याने इथं पाहायला मिळतोय. बट फायनली नो मॅच लँड रिझन. शॉर्ट मिड ऑफच्या दरम्यान ही कॅच ड्रॅग होतीये. 2 धावा इथे कंप्लीट करतायत बॅट्समन मल्हारी. डबल नंतर टोटल फलकावरती पुढे सरकतीये. स्कोरबोर्ड वरती धावा आहेत 17. 17 रन ऑन द बोर्ड. मिडल आणि लेग स्टिक वर वेगानं हा बॉल जातो विकेट किपरच्या हातात. ऑफ स्टिक कडे शफल होऊन रचनात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न बॅट्समन मल्हारी भोईरचा. बट फायनली इथे टायमिंग जुळलेलं नाही. थोडस संभ्रमामध्ये पाडलं या बॉल वरती सनीना. थोडीशी इन स्विंग डिलिव्हरी.
लेग स्टिकच्या बाहेर पिच येऊन मिडल आणि लेग स्टिकच्या वरून हा बॉल अँगल क्रिएट करत असताना सरळ जातो विकेट किपरच्या हातात. आणखीन एक डॉट बॉल. इथे देखील लाईन चांगली आहे, प्रॉपर गुड लेन्स. टप्पा पडल्यानंतर हा बॉल सरळ टेक ऑफ घेत असताना विकेट किपर अमोल विशेच्या हातात. फिल्डिंगचं जरी बॅकबोन आलं नसेल, क्षेत्ररक्षकांचा जरी सपोर्ट मला आला नसेल, तरी देखील माझ्यामध्ये क्षमता आहे या फलंदाजाला रोखण्याची. आणि ती क्षमता, ती गुणवत्ता इथे सिद्ध करत असताना बॉलर सनी कुर्ले. व्हॉट अ बॉलिंग, इम्प्रेसिव्ह. लागोपाठचे 2 बॉल डॉट. टोटल स्थिर धावा आहेत फलकावरती 17. इम्प्रेसिव्ह जॉब फॉर टीम कानोल. सनी फोर्थ विकेट. ऑफस्टिकच्या बाहेर हा बॉल शॉर्ट ऑफ पुल केलाय. पॉवरफुल, डिलाइटफुल, युजफुल, ग्रेटफुल बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. लास्ट बॉल वरती इथे लगावलाय मल्हारी भोईरनं. हा तडाखे बंद बुलंदी पॉवरफुल हिट, षटकार. थँक्यू डीजे. षटकारासोबत टोटल फलकावरती आहे 23 रन. 49 49चं टार्गेट होतं. 23 धावा फलकावरती. आता इक्वेशन 12 बॉल आणि आवश्यकता आहे 26 धावेची. सो ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या बाहेर येऊ द्या. ड्रिंक्स पैकी ते कम्प्लीट होतोय. टोटल 2 षटकांच्या अंतिम टीमनं लगावला आहेत. त्या 11.50च्या सरासरीने 23 धावा. षटक चांगला हाताळलं होतं. 5 बॉल मध्ये फक्त 7 धावा दिल्या होत्या सनी कुर्लेनं. बट लास्ट बॉल वरती षटकार आला. त्यानंतर त्याचं देखील षटक थोडंसं महागडं ठरलं. 13 रन इन दॅट ओव्हर. 13 धावा त्या षटकात. पहिल्या षटकामध्ये सुधीर रागिवलेच्या अगेन्स्ट लगावल्या होत्या 10 धावांनी. टीमची टोटल 12 बॉल नंतर आहे 23. अजूनही 12 बॉल मध्ये विजयासाठी 26 धावा इथे करायच्या. सो जयेश येत आहेत गोलंदाजी मार्क वरती 30 षटक घेऊन. चला फील्ड प्लेसमेंट थोडी सेट करायची टीम कानोल. 8 मिनिटाच्या आत तुम्हाला 2 ओव्हर फिनिश करायच्या, त्याच्या देखील भान ठेवायचा. स्ट्रायकिंग एंड वरती आहेत बॅट्समन पिंट्या. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती मल्हारी. 12 बॉल 26 धावेचं लक्ष. राऊंड विकेट. तिसऱ्या षटकात येत आहे जयेश. पहिलाच बॉल पिचिंग आउटसाइड द ऑफस्टिक. अंपायर सिग्नल वाईट. गती थोडीशी अतिरिक्त होती बट फायनली दिशा खराब होती आणि तेच पंचांनी इथे पाहिलं. एक्स्ट्रा रनचा इशारा. टोटल 24. एक धाव अतिरिक्त इथे खात्यामध्ये ऍड केली जाते 24 रन स्कोरबोर्ड वरती. फुल टॉस आहे. ऑन साइडला टर्न केलाय. पॉवरफुल हिट बट फायनली फिल्डर देखील त्या ठिकाणी चुका करतायत. हा जेल धरतीला दान. आणि एकंदरीत पाहिला तर दोनही फलंदाजांना आतापर्यंत या मॅच मध्ये जीवदान दिलाय टीम जय हनुमान कानोल संघाला. नशीब लक आज नक्कीच आदर्श 11 धानेली टीमच्या बाजूनं. ही सिंगल रन सिंगल सोबत टोटल फलकावरती सरकतीये 25 रन. 11 बॉल. आता मॅच मध्ये इक्वेशन आहे 24 धावेचं. स्ट्रायकिंग एंड वरती मल्हारी लेफ्टी बॅट्समन ज्यानं या अगोदरच्या षटकाच्या लास्ट बॉल वरती षटकार लगावला होता.
ओरदी विकेटनं तयार होत असताना गोलंदाज जयेश फिल्डिंग मध्ये चेंजेस होताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. शॉर्ट स्क्वेअर लेग अगदी जवळ. ऑफ स्टिकच्या बाहेर हा बॉल बिशेप मध्ये फटका सजवण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलोदर मध्ये दमदार फिल्डिंग. गुड जॉब फॉर टीम. डॉट बॉल येतोय. धावा या बॉल वरती स्कोर करू देत नाहीये गोलंदाज जयेश. गुड बॉलिंग. गुड जॉब फॉर टीम. हा डॉट बॉल. इक्वेशन 10 बॉल. आता धावा करायच्या 24. 24 रिक्वायर्ड फॉर रिमेनिंग 10. फटका इथे देखना आहे. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. बॉल सर मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मल्हारी भोईर ऑन फायर. आणखीन एक तडाके बंद. गगनचुंबी गगनभेदी षटकार. सो फायनली या फलंदाजाला जे जीवदान दिलं होतं त्या जीवदानाचा उपद्रव मैदानामध्ये होत असताना तुम्हाला दिसतो. षटकारासोबत टोटल सरकतीय 31. 31 धावा स्कोर बोर्ड वरती. फुल टॉस होता. ऑफस्टिकच्या बाहेर रूम क्रिएट करून फटका खेळले. स्क्वेअर लेगला मिसफील्ड. कार्पेट शॉट होता आणि मिसफील्डचं रूपांतर इथे होईल 4 धावेत. हा चौकार. सो हा चौकार येतोय. कन्झर्वेटिव्ह बाउंड्रीज फॉर्म बॅट ऑफ मल्हारी. 4 धावे सोबत टोटल सरकतीय फलकावरती 35 रन. 14 धावेची अजूनही आवश्यकता विजयासाठी. टीम आदर्श 11 दानिवली संघाला बॉल शिल्लक आहे त्या मॅच मध्ये अजूनही 8. वैयक्तिक 26 धावेचे योगदान देत आहेत मल्हारी. 8 बॉल धावा करायचे अजूनही या मॅच मध्ये 14. 35 रन स्कोरबोर्ड वरती चौकारासोबत. मिसफील्ड झाली आणि सातत्यानं फिल्डिंग ही डोकेदुखी राहिली या मॅच मध्ये टीम कालोल संघाला. गोलंदाजी तर दमदार होती परंतु बॅकअप फिल्डरांचं थोडंसं खराब पाहायला मिळतं. शॉट ऑफ गुड लेंथ आहे. फटका खेळलेत मिड विकेटला. फिल्डर जज फायनली तिथे. डेलिकेट कॅच. क्वालिटी ऑफ फिल्डिंग दाखवत असताना सचिन कुर्ले. ही झेल इथे महत्वाच्या क्षणी टिपत असताना मल्हारी भोईरला दाखवत आहेत तंबूचा रस्ता. बिग विकेट डाऊन. बिग लॉस. सो 35 रन ऑन द बोर्ड. पहिला धक्का पोहोचला टीमला. 3 जीवदानं मिळाली होती या बॅट्समनला. 13 बॉल मध्ये 200च्या स्ट्राईक रेटनं 26 धावेचं योगदान देत असताना हा बॅट्समन इथे तंबूत परतला. जयेशला सफलता मिळाली. चांगला झेल फिनिश केला मिड विकेटला. सीमारेषेच्या अगदी नजदीक स्वतःला स्ट्रेच केलं सचिन कुर्लेनं आणि क्वालिटी कॅच इथे कॅरी केली. सो टर्निंग पॉइंट होईल काही कॅच या मॅच मध्ये. न्यू बॅट्समन जातात मिडल ऑर्डरला मंगेश. स्ट्रायकिंग एंड मध्ये बॅट्समन पिंट्या. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये आता धावा करायच्या. टीम आदर्श 11 धानिवली संघाला 14. 14 रिक्वायर्ड फॉर रिमेनिंग 7. राऊंड विकेट. जयेश तयार बॉलिंग मार्क वरती. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. थोडीशी स्विंग झाली या बॉल वरती. सीमचा वापर करत असताना आतल्या बाजूने टर्न केला हा बॉल जयेशनं आणि इथे मधली यष्टी मधला त्रिफला वागवलाय तो पिंट्याचा. टीमला लागतो लगापाठचा दुसरा धक्का. आणखीन एका विकेटचं पतन. डीजे ऑपरेटर विनंती असेल कॉमेडी बॉक्स मध्ये यायचं आपण त्वरित. डोळ्यामध्ये काजळ होती. विटॅमिनची कमी होती. सो फायनली आणखीन एक ट्विस्ट या मॅच मध्ये पाहायला मिळते. दुसरा धक्का देत असताना जयेश क्रुशियल मुवमेंटला या 2 विकेट त्याने कॅरी केल्यात आणि आता मॅच मध्ये 6 बॉल इक्वेशन आहे 14 धावेचं.
14 required from remaining 6. न्यू बॅट्समन मिडल ऑर्डरला येत आहेत. चौथ्या क्रमांकावरती प्रवीण भोईर, स्ट्रायकिंग इन वरती आहेत मंगेश. फास्ट केला प्लीज थोडं टीम का 4 मिनिटाच्या सेशन तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. चला फास्ट केला प्लीज, फास्ट केला. टीम मीटिंग नको. फिल्डर्सला विनंती असेल आपापल्या जागेवरती जायचं आपण. ओके. सो जे पंच तुम्हाला सजेशन देत आहेत ते सजेशन पाळणं तुमच्यासाठी बंधनकारक असेल. 6 बॉल 14 धावा करायच्या आहेत. सचिन कुर्ले येत आहेत शेवटच्या अंतिम आणि निर्णायक षटकात. चला सातत्यानं बॅट्समनला विनंती असेल मीटिंग नको आहे. फिल्डर्सला देखील विनंती असेल मीटिंग नको आहे. 2 मिनिटांमध्ये तुम्हाला बघा 6 बॉल पिच करायचे, त्याचं भान ठेवा. टीम जय हनुमान कान्होल प्लेसमेंट पण पाहू शकता. गलीला फिल्डर आहेत, शॉर्ट लेगला फिल्डर आहेत, मिड ऑन अगदी वरती, एक्स्ट्रा कव्हर अगदी वरती, बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर, लॉंग ऑफला फिल्डर, स्क्वेअर लेगला फिल्डर, मिड विकेटला फिल्डर, लॉंग ऑनला फिल्डर. सो अटॅकिंग फील्ड प्लेसमेंट इथे सेट केली आहे. स्ट्रायकिंग एंड वरती आहेत बॅट्समन मंगेश. 6 बॉल धावा करायचे 14. उर्ध विकेट सचिन. पहिलाच बॉल फुलर लेंथ ऑन साइडला टर्न केला. मिड ऑनला चांगली फिल्डिंग. सागर होते त्या ठिकाणी. डायरेक्ट हिट जर दिला असता तर इथे थोडीशी रिस्क देखील पत्करली, परंतु रिवॉर्ड नक्कीच मिळतोय. सिंगल रन या बॉल वरती कंप्लीट होईल. सिंगल नंतर टोटल पुढे सरकती या धावा होत आहेत एकूण या मॅच मध्ये 36 रन. ऑन द बोर्ड. 5 बॉल आता धावा करायचे 13. स्ट्रायकिंग एंड वरती प्रवीण. ऑफ स्टिकच्या बाहेर, बॅटची बाहेरची कडा, विकेट किपर बीट, नशिबाची साथ केली विकेट किपर वरती मात. बॉल डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा नशिबाचा चौकार. थँक्यू डीजे. थोडीस लक फॅक्टर या मॅच मध्ये मी नक्कीच म्हटलं होतं. आदर्श 11 धन्य टीमच्या बाजूला आणि तेच चित्र मैदानामध्ये पाहायला मिळते. हा चौकार टोटल चौकारासोबत पुढे सरकते. धावा झाल्या एकूण 40. फटका फसला, मिस टायमिंग, चोटी धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउट साठी अपील केलं गेलं पंचांकडे. अँड फायनली अंपायर डिसिजन इथे आमच्यापर्यंत पोहोचेल. सो फायनल डिसिजन कळवायचा आहे पंच. सो बॅट्समन आउट होतोय प्रवीण. टीमला तिसरा धक्का. 1 मोर विकेट डाऊन. सो 3 बॉल आणि आता मॅच मध्ये इक्वेशन आहे 9 धावेचं. 40 रन स्कोरबोर्ड वरती. स्कोर जर लेवल झाला, इक्वल रब झाली तर सुपर ओव्हर असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनने याची नोंद घ्यायची आहे. लाईन चांगली आहे. विकेट किपिंग कमालीची. आणखीन एका विकेटचं होईल पतन. सागर बॅक टू पेव्हिलियन. धावबादचा लागोपाठचा दुसरा धक्का. टीम आदर्श 11 धानिवली संघाला. सो धावा आहेत फलकावरती 40. 2 चेंडू डॉट चेंडू, त्यावरती 2 धावाचे विकेट इथे गमावले आहेत. टीमला एकंदरीत
हा धक्का लागतोय चौथा. 6व्या क्रमांकावरती जात आहेत वामन न्यू बॅट्समन. नॉन स्ट्रायकिंग एरियावरती 2 बॉल आणि आता मॅच मध्ये धावा करायचे आहेत 9. दोन चेंडू आता धावा करायच्या त्या मॅच मध्ये 9. स्ट्रायकिंग एरियावरती मल्हारी भोईर. सचिन कुर्ले तयार. मंगेश भोईर स्ट्रायकिंग एरियावरती ओव्हर द विकेट. हाफ वॉली करून खेळण्याचा प्रयत्न. फ्रंट फुट वरती येऊन फटका सजवण्याचा प्रयत्न. स्टेप आउट होऊन रन स्कोर करण्याचा प्रयत्न. बट फायनली ही फुलर लेनची डिलिव्हरी सरळ टेक ऑफ घेत असताना विकेट किपरच्या हातात आणखीन एक डॉट बॉल. सो आता मॅच मध्ये फक्त औपचारिकता शिल्लक. प्रोसिजर कंप्लीट करायचे आहेत विजयासाठी टीम जयरमान कानोल संघाला. 1 बॉल धावा करायचे आहेत 9. ऑफ स्टिकच्या बाहेर शॉर्ट आर्म पुलचा फटका आणि मिड विकेटला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. 4 धावेनं हा सामना इथे गमावतीये टीम आदर्श 11 धानिवली. हार्ड लक बॉयज अँड वेल डन टीम जयरमान कानोल. दोन्ही संघांचा स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल हार्दिक आभार.